एससुरा मनुसिंदवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समणेय नाणदंसन चरित तव विर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चा अर्हन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणं अज्झावयवगाणं साहुणं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासे च उवसंपयामि समं जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि ज्ञेय तत्व प्रज्ञा पण अधिकारांतर्गत पुद्गलापासून आत्म्याचं पूर्णतः भिन्नत्व बघितल्यानंतर सहजच मनात प्रश्न उपस्थित झाला की जर आत्मा आम्हाला दिसणाऱ्या या सृष्टीपासून जर पृथक आहे तर आत्म्याचं नेमकं स्वरूप आम्ही जाणायचं काय? आम्हाला तर या जगामध्ये स्पर्श रस गंध वर्णाची ओळख आहे, परिचय आहे आणि ह्याच गोष्टी आम्हाला अनुभूत देखील आहे। आम्ही कधी अशा आत्मतत्वाची चर्चा आज तागायतपर्यंत ऐकलेली नाही आणि त्यामुळे आम्हाला आत्म्याचा परिचय नाही। आत्मा नेमका आहे तरी कसा, हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा आचार्यांनी आम्हाला सांगितलं की आत्म्यामध्ये मूर्तीपणा नाही, आत्म्यामध्ये स्पर्श रस गंध वर्णपणा हे 4 गुणधर्म नाही। आत्मा हा निश्चित आकार रूपाचा देखील नाही की हा निश्चित आत्म्याचा आकार प्रकार आहे असं देखील आम्हाला सांगता येत नाही। अशा प्रकारे हा आत्मा आम्हाला इंद्रियांनी जाणता देखील येत नाही। मग आता प्रश्न आमच्या समोर उत्पन्न झाला की मग आत्मा आहे कसा? तर आत्मा सांगितला की हा चेतना गुणयुक्त आहे। काल गाथा आपण बघितलेली 172 नंबरची गाथा एकदा याचं वाचन करून आपण पुढील टीकेकडे वळू। अरसमरूवमगंधम अवत्तम चेदना गुणमसद्दम जान अलिंग गहणम जीवमनिदिठ्ठ संठाणम। आत्मा हा अरस आहे, अरूपी आहे, अगंध स्वभावी आहे, अव्यक्त आहे, अशब्द रूप आहे, अनियत आकाराचा आहे आणि लिंगानी जाणता न येणारा असा आत्मा आहे। म्हणजे हा आत्मा कोणत्याही बाह्य चिन्हाच्या माध्यमातून जाणता येत नाही आणि चेतना गुणयुक्तम जाण, आणि चेतना गुणांनी हा युक्त आहे हे तू जाण। टीका पहा। आत्मा हा रसगुणाचा अभाव रूप स्वभाववान असल्यामुळे, रूप गुणाचा अभाव रूप स्वभाववान असल्यामुळे, गंध गुणाचा अभाव रूप स्वभाववान असल्यामुळे, स्पर्श गुणाच्या व्यक्ततेचा अभाव रूप स्वभाववान असल्यामुळे, शब्द पर्याय रचनेचा अभाव रूप स्वभाववान असल्यामुळे, या सर्व कारणांनी अर्थात स्पर्श रस गंध वर्ण शब्द यांनी रहित असल्यामुळे, लिंगद्वारा अग्राह्य असल्यामुळे, सगळा हा नास्तिर परक कथन आचार्य सांगत आहे की आत्म्यामध्ये रसगुण नाही, त्याचा अभाव आहे, गंधगुणाचा अभाव आहे। म्हणजे पुद्गलाच्या ज्या पर्यायी आहे या पुद्गलाच्या पर्यायीचा आत्म्यामध्ये अत्यंत अभाव आहे। कारण 2 द्रव्य सर्वस्वी पृथक आहे। जीव द्रव्य वेगळं आहे, जीवाचं लक्षण वेगळं आहे आणि पुद्गल द्रव्य जे रूपी द्रव्य आहे
हे अलग स्वभाववान आहे. प्रत्येकाच्या स्वरूप वैशिष्ट्यांनी आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं पाहता येतं आणि अनुभवात आम्ही घेऊ शकतो. आम्हाला जर शरीराविषयी आम्हाला जाणायचं असेल तर आम्ही स्पर्श रस गंध वर्णाच्या माध्यमातून हे दिसणारं औदारिक शरीर याला जाणू शकतो. पण आत्मा मात्र याच्या माध्यमातून आम्हाला ज्ञात होत नाही, कारण आत्म्यामध्ये हे गुणधर्मच नाही आणि तो इंद्रियांच्या माध्यमातून देखील ग्रहण केल्या जात नाही, कारण इंद्रियांचे देखील विषय निश्चित असतात. जसा स्पर्शनेंद्रियाचा विषय स्पर्श गुण, म्हणजे स्पर्शनेंद्रिय जाणेल ते स्पर्शालाच जाणेल आणि आत्म्यामध्ये तर हे गुणधर्म नाही. मग इंद्रियांच्या माध्यमातून आत्मा कसा काय जाणता येणार? म्हणून आत्मा आम्हाला इंद्रियांच्या माध्यमातून देखील जाणता येऊ शकत नाही. या सर्व कारणांनी हा आत्मा असा अमूर्तिक स्वभावी आहे आणि हे जे दिसणारं जग आहे हे सगळं मूर्तिक आहे. आम्ही जे जे पाहतो ते सगळं मूर्तिक आहे, कारण पाहणं, रूप असणं हा वर्ण इंद्रिय, वर्ण हा चक्षु इंद्रियाचा विषय आहे आणि चक्षु इंद्रियाच्या माध्यमातून आम्ही वर्णाला जाणू शकतो. हे सगळं आत्म्यामध्ये नाही. म्हणून या कारणांनी अर्थात स्पर्श रस गंध वर्ण आणि शब्द देखील कसा आहे तर शब्द ही पुद्गल द्रव्याची विशेष अवस्था आहे, म्हणजे स्कंधरूप पर्याय आहे. जी भाषा वर्गणा, जी ध्वनी आम्ही म्हणतो, ही ध्वनी म्हणजे शब्द. हे शब्द देखील भाषा वर्गणेपासून म्हणजे पुद्गलापासून निर्मित आहे. शुद्ध पुद्गल परमाणू मध्ये जरी शब्द गुण नसला तरी देखील स्कंधरूप अवस्थेमध्ये शब्द गुण विद्यमान आहे. असा हा शब्द पर्याय रचनेचा आत्म्यात अभाव आहे, म्हणून तो शब्दांनी देखील रहित आहे आणि लिंगद्वारा अग्राह्य असल्यामुळे चिन्हांनी इंद्रियांनी आत्मा जाणल्या जाऊ शकत नाही, म्हणून तो इंद्रिय अग्राह्य आहे. म्हणून सर्व आकारांचा अभावरूप स्वभाववान असल्यामुळे आत्म्याचा स्वभाव कसा तर अनिर्दिष्ट संस्थान, अनादी कालापासून हा जीव देह प्राप्त करतो आहे आणि जसा याला देह मिळाला त्या देहरूप हा आत्मा संकोच विस्तार शक्तीच्या माध्यमातून त्या शरीर प्रमाण दिसतो आहे. सगळ्यात लहान अवगाहना, जघन्य अवगाहना ही लब्ध पर्याप्त निगोदी जीवांची आणि सगळ्यात उत्कृष्ट अवगाहना स्वयंभू रमण समुद्रातल्या महामच्छाची. या मधल्या अवगाहना कितीही तऱ्हेच्या असू शकतील, म्हणजे आत्मा ती अवगाहना जेव्हा धारण करतो तेव्हा तेव्हा त्या शरीर प्रमाण तो राहतो. त्याच्यामधले असंख्यात प्रदेश कमी अधिक होत नाही, फक्त त्यांचा संकोच विस्तार म्हणजे कापसाप्रमाणे त्याचा संकोच विस्तार होतो आणि म्हणून अशा प्रकारचा त्या ठिकाणी संकोच विस्तार शक्तीनी विशेषता दिसते. म्हणून सर्व आकारांचा अभावरूप असा त्याचा स्वतःसिद्ध स्वभाव आहे आणि तरी अशी अवस्था त्याची आहे. त्यामुळे आत्म्यास पुद्गल द्रव्यापासून पृथक करण्यास साधनभूत अशा अरसत्व, अगंधत्व, अरूपत्व, अव्यक्तव्य, अशब्दत्व, अलिंगग्राह्यत्व आणि असंस्थानत्व यांनी तो युक्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गंध नाही, म्हणजेच अगंध आहे. अशा प्रकारचा या अस्थिपरकानी हेच कथन केलेलं आहे. तो सर्व पुद्गल आणि अपुद्गल अजीवापासून भेद करण्यास साधनभूत चैतन्य गुणांनी सहित आहे. पुद्गलामध्ये रूपीपणा हा आहे, पण अजीव द्रव्य जे पुद्गल स्वरूपी नाही पण अजीव रूप आहे, असे धर्म अधर्म आकाश आणि काल यांच्यामध्ये देखील चेतना गुण विद्यमान नाही, तर चेतना गुण एक आत्मतत्वातच विद्यमान आहे,
म्हणून हा जीव जो आहे हा चैतन्याने इतर 5 अजीव द्रव्यांपासून देखील पृथक पाहता येतो, अनुभवता येतो. कारण जीवाचं वैशिष्ट्य चैतन्यपणा हे असाधारण त्याचं लक्षण आहे. ते चैतन्य स्वजीव द्रव्यमात्राच्या आश्रयपणाने स्वलक्षणभूत असून शेष द्रव्यांपासून त्याला पृथक करतं. हे जे चैतन्य आहे हे चैतन्य फक्त जीव द्रव्यातच दिसतं आणि 5 अजीव द्रव्यात दिसत नाही, म्हणून याला लक्षण असं म्हटलं जातं. कारण लक्षण त्यालाच म्हटलं जातं जे लक्षाच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेत असतं, त्याला लक्षण म्हणतात. चैतन्य हे समीचीन लक्षण यासाठी की ते जीवाच्या सर्व प्रदेशांमध्ये आहे आणि सर्व अवस्थांमध्ये आहे आणि या चैतन्यामुळेच तो इतर 5 अजीव द्रव्यांपासून पृथक देखील दिसत आहे. आता अशी ही जरी या ठिकाणी प्रवचन सार मध्ये तत्वप्रदीपिका आत्मख्यात तत्वप्रदीपिका ही अमृतचंद्र आचार्यांची टीका आणि याच गाथेवर समयसार मध्ये आत्मख्याती नावाची अमृतचंद्र आचार्यांची टीका. यामध्ये आम्हाला खूप मोठी तफावत दिसते याचा अर्थ त्याच्यामध्ये विरोध आहे असा नाही, पण त्यांनी पहिल्यांदा त्या ठिकाणी अरस, अरूप, अगंध याचं स्पष्टीकरण 6 बोलांच्या माध्यमातून केलं. 6 पद्धती त्यांनी सांगितल्या आणि म्हणून आत्मा अरस आहे. जसं सांगितलं की पुद्गल द्रव्य आणि जीव द्रव्य 2 पृथक द्रव्य आहे आणि म्हणून रसपणा आत्म्यात असत नाही, अनुभूतीत रस येत नाही, म्हणून आत्मा अरस स्वभावी आहे. पहिलं. दुसरं सांगितलं रसगुण, गुणापासून पृथक की रसगुण आणि आत्म्याचे गुण यांच्यामध्ये विलक्षण तफावत आहे आणि म्हणून आत्मा अरस स्वभावी आहे. तिसरं सांगितलं की द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून याला रसाचं ज्ञान होत नाही आणि म्हणून हा अरस स्वभावी आहे. कारण द्रव्येंद्रिय ही पाहली पुद्गलाची पर्याय जी जडरूप आहे, द्रव्येंद्रिय जडरूप आहे आणि जडाच्या माध्यमातून कधीही ज्ञान होत नाही आणि म्हणून सांगितलं की आत्मा हा वेगळा आहे, अरस स्वभावी आहे. चौथ्या बोलामध्ये सांगितलं की ठीक आहे, द्रव्येंद्रियाच्या बाबतीत तर आम्ही द्रव्येंद्रिय जड आहे, पौद्गलिक आहे मान्य आहे, पण भावेंद्रियाच्या माध्यमातून आत्म्याला रसाचं ज्ञान होतं, इथे काय बाधा आहे? तर इथे देखील सांगितलं की भावेंद्रियाच्या माध्यमातून आत्मा रसाचं ज्ञान करत नाही आणि म्हणून अरस आहे. याचं कारण असं की रसाचं जे ज्ञान होत आहे हे भावेंद्रियाच्या माध्यमातून म्हणजे क्षयोपक्षमिक ज्ञानाच्या माध्यमातून, आणि क्षयोपक्षमिक ज्ञान हा जीवाचा स्वभाव नाही. हा तर क्षयोपक्षमाच्या निमित्ताने ती अवस्था विशेष त्याला प्राप्त झाली आणि त्याच्या माध्यमातून याला ज्ञान होत आहे. वास्तविकतः केवल ज्ञान स्वभाव याचा आहे आणि अशा त्या स्वभावा प्रयत्न केल्यामुळे त्याला सांगितलं की हे आम्हाला मान्य नाही, म्हणून आत्मा अरस स्वभावी आहे. 5व्या याच्यामध्ये सांगितलं की आत्मा एकट्या रसगुणाला जाणण्यास म्हणजे जाणत नाही, म्हणून अरस आहे. कारण आत्मा युगपत अनंत धर्मांना जाणणार आहे आणि हा आत्मा असा एक इंद्रियाच्या माध्यमातून आता एकाला जाणतो आहे, हेही आम्हाला मान्य नाही आणि म्हणून त्याला अरस स्वभावी असा आत्मा आहे. हे 5व्या बोलामध्ये सांगितलं आणि 6व्या बोलामध्ये सांगितलं की हा रसाचा आणि आत्म्याचा ज्ञेय न्यायक संबंध असला तरी देखील तादात्म्य संबंध नाही, म्हणून आत्मा अरस स्वभावी आहे. हे जसं 6 माध्यमातून आम्ही अरस शब्दावर घटित केलं, त्याप्रमाणे अगंध, अस्पर्श या सगळ्यांवर
आचार्य अमृतचंद्रांनी घटित करून दाखविलेलं आहे. या प्रवचनसार मध्ये त्यांनी एकच त्या ठिकाणी सांगितलं, कारण या ठिकाणी त्यांनी अलिंग ग्रहणाचे 20 भेद सांगून 20 प्रकारांनी आम्हाला वेगळेपणा दर्शविलेला आहे. ही सगळी टीका अद्भुत अशी ही टीका आहे. आणि या टीकेच्या माध्यमातून अमृतचंद्र आचार्यांच्या ज्ञानाची सखोलता, एका शब्दाचे किती ते अर्थ वेगवेगळ्या पद्धतींनी काढू शकतात, त्याची सघनता, ज्ञानाची खोली, त्यांच्या ज्ञानाची उदारता आणि निसंदिग्धता आम्हाला स्पष्टपणे दिसते. एकाच गाथेवर 3 ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या टीका लिहिणं हे साधं नाही. अमृतचंद्र आचार्यांनी आत्मख्यातीमध्ये वेगळा अर्थ काढून वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मूर्तीपणाला त्या ठिकाणी सांगून आत्म्याच्या अमूर्तिक स्वभावाला प्रकर्षाने मुख्यतेने सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी अलिंग ग्रहण म्हणजे 20 बोलाच्या माध्यमातून आत्मा हा कसा आम्हाला अनुमान गोचर नाही किंवा अनेक तऱ्हेने त्या ठिकाणी लिंग गोचर नाही, हे स्पष्ट आम्हाला केलेलं आहे. मुळातच आम्हाला त्यांची महती आमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे, की त्यांच्या ज्ञानाची अगाधता, त्यांचं विचार करण्याचं सामर्थ्य, त्यांचं ग्रंथलेखनाचं सामर्थ्य आम्हाला या ठिकाणी उजागर व्हायला पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये असा त्यांच्याविषयी महनीय गदगद असा भाव यायला पाहिजे, की ज्ञानावरण कर्माचा किती त्यांच्या जीवनात प्रगाढ क्षयोक्षम, आणि नुसता ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम नाही, तर त्यासोबत अनुभूती देखील, म्हणजे त्यांनी जे काही कथन केलेलं आहे ते त्यांना जे अनुभूत झालं, जी आत्मतत्वाची प्रतीती आली, याच्यापासून त्यांचा हा निर्मल ज्ञानाचा स्रोत, आनंदाचा कंद असा उत्पन्न झालेला आहे. आणि म्हणून आम्हाला आमची ही धरोहर जी आहे ही जतन करायची आहे. निदान आमचं हे आचार्यांचं पूर्व वैभव आम्हाला सांगता यायला पाहिजे आणि आम्हाला त्यांचं महान उपकार स्मरण करता यायला पाहिजे. लवकरच श्रुतपंचमी येणार आहे आणि या श्रुतपंचमीच्या अनुषंगाने अशा काही निवडक आचार्यांची आम्ही त्या ठिकाणी चरित्र जर आम्हाला वाचायला मिळालं, त्यांचं लेखन, त्यांचं कर्तृत्व आम्ही जर डोळ्यासमोर आणलं, तर कुठे आम्हाला जैन धर्माची वैज्ञानिकता आम्हाला कळणार आहे, असं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आता आपल्याला बघायचंय की प्रवचनसार ग्रंथामध्ये अलिंग ग्रहण म्हणजे अलिंग ग्राह्य असं सांगताना अलिंग ग्रहण म्हणून जे सांगितलं त्याचे अर्थ त्यांनी कशा प्रकारे या ग्रंथात केले. पहिल्यांदा तर मी या ग्रंथाच्या अनुषंगाने जी टीका लिहिलेली आहे ती टीका सर्वसाधारण आपण पाहू आणि नंतर परत याच्यावरच विशेष स्पष्टीकरण पण आपण बघणार आहोत. पहिला अर्थ केला की न्यायपणास म्हणजे ग्राहकपणास प्राप्त अशा, म्हणजे आत्मा न्यायक स्वभावी आहे अशा ज्याला लिंगद्वारा, म्हणजे लिंग याचा अर्थ केला इंद्रिय, इंद्रियद्वारा ग्रहण म्हणजे ज्ञान नाही असा हा अलिंग ग्रहण आहे. म्हणजे न्यायक आत्मा जो आहे हा लिंगाच्या माध्यमातून म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येत नाही, म्हणून तो अलिंग ग्रहण आहे. पहिला अर्थ काढला. यावरून आत्मा अतींद्रिय ज्ञान स्वरूप असा अर्थ प्राप्त होतो. पहिल्या बोलामध्ये अलिंग ग्रहणाचा अर्थ सांगितला. दुसऱ्या बोलामध्ये पहा, ग्राह्यपणास म्हणजे ज्ञेयपणास प्राप्त, म्हणजे ज्ञेयभूत आत्मा असा हा आत्मा ज्याचं ग्रहण म्हणजे ज्ञान इंद्रियाद्वारा होत नसल्यामुळे तो अलिंग ग्रहण आहे. पहिल्या याच्यात सांगितलं आत्मा इंद्रियाद्वारा जाणल्या जात नाही, दुसऱ्या याच्यात इंद्रियाद्वारे आत्मा जाणता येत नाही ही गोष्ट सांगितली. पहिल्या याच्यामध्ये
कर्तरी प्रयोगात सांगितलं, दुसऱ्या याच्यामध्ये कर्मणी प्रयोग वापरून ती गोष्ट सांगितली. आणि अशा तऱ्हेने हा आत्मा अलिंग ग्रहण आहे. यावरून आत्मा इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही, हा भाव या ठिकाणी निष्पन्न झाला. पहिल्या याच्यात सांगितलं की आत्मा अतींद्रिय ज्ञान स्वरूप आहे. दुसऱ्या याच्यात आत्मा इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही, हा अर्थ निष्पन्न झाला. तिसरा अर्थ काढला की धूमावरून अग्नीप्रमाणे इंद्रियगम्य अशा लिंगावरून, साधनावरून, लिंग याचा अर्थ या ठिकाणी तिसरा काढला साधन, या साधनावरून ज्याचं ग्रहण होत नाही असा हा अलिंग ग्रहण आहे. त्यामुळे आत्मा इंद्रिय प्रत्यक्षपूर्वक अनुमानाचाही विषय नाही. जसं धूर आहे तिथे अग्नी आहे, याच्यामध्ये धूर हा आम्हाला प्रत्यक्ष दिसावा लागतो. या प्रत्यक्ष दिसण्यावरून न दिसणाऱ्या अशा अग्नीचं अनुमानद्वारा ज्ञान जीवाला होतं. परंतु या ठिकाणी सांगतात की असा धूम जसा दिसतो तसा इंद्रिय प्रत्यक्षपूर्वक काहीही आम्हाला आत्म्याचं ज्ञात होत नाही, म्हणून तो इंद्रिय प्रत्यक्षपूर्वक अनुमानाचा देखील विषय बनू शकत नाही. कारण अनुमान ज्ञान तेव्हा होतं जेव्हा आम्हाला व्याप्ती ज्ञान असतं, आणि व्याप्ती ज्ञानामध्ये देखील एक गोष्ट दिसणारी असते, एक गोष्ट प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय बनलेली असते. जसं थंड हवा सुटली तर थंड हवेचा स्पर्श हा आम्हाला प्रत्यक्ष झाला आणि त्यावरून अनुमानाने पाऊस पडला आहे हे ज्ञान झालं. म्हणजे एक आम्हाला न दिसणार आहे आणि एक मात्र प्रत्यक्ष इंद्रियांनी ज्ञात होणार आहे. आता आत्म्याच्या बाबतीत असं प्रत्यक्ष ज्ञात होणारं इंद्रियाच्या माध्यमातून काहीही नाही, म्हणून प्रत्यक्ष ज्ञान याचं झालं नाही, म्हणून अनुमानही आम्हाला तिथे काढता येऊ शकत नाही. म्हणून तिसरं सांगितलं की आत्मा हा अलिंग ग्रहण स्वभावी आहे. चौथं सांगितलं की पराकडून, पराकरवी मात्र लिंगाने अनुमानाने याचे ग्रहण होत नाही असा हा अलिंग ग्रहण आहे. म्हणजे पराकडून आत्मा अनुमाना व्यतिरिक्त प्रत्यक्षादी प्रमाणाद्वारा देखील जाणल्या जातो. याप्रमाणे आत्मा अनुमेय मात्र नाही, केवळ अनुमानाने जाणण्यायोग्य नाही असा भाव या ठिकाणी स्पष्ट केला. म्हणजे पराकडून आत्मा अनुमाना व्यतिरिक्त प्रत्यक्षादी प्रमाणाने देखील जाणता येऊ शकतं. जसं केवल ज्ञानी आहे तर केवल ज्ञानींनी आत्म्याला प्रत्यक्ष जाणलेलं आहे. किंवा एखादा चौथ्या गुणस्थांवरती स्वानुभव प्रत्यक्ष वेदन करणारा जो जीव आहे त्यानेही प्रत्यक्ष आत्म्याला जाणलेला आहे. आणि म्हणून अशा प्रत्यक्षादी प्रमाणाने आत्मा जाणतो, केवळ अनुमानाने म्हणजे केवळ लिंगाने त्याचं ग्रहण होत नाही, म्हणून हा अलिंग ग्रहण स्वभावी आहे. पाचव्या बोलामध्ये सांगितलं की केवळ अनुमानानेच, लिंग म्हणजे अनुमान, ग्रहण म्हणजे ज्ञान, न विद्यते लिंगात एव ग्रहणम यस्य सहा असा बहुव्रीही समास ठेवून ज्यास पराचं ज्ञान होते असा अलिंग ग्रहण नाही. अर्थात आत्मा केवळ अनुमाता म्हणजे अनुमानाने जाणणारा नाही असा अर्थ स्पष्ट होतो. अर्थात आत्मा अनुमानाशिवाय प्रत्यक्षादी प्रमाणाने देखील जाणल्या जातो. शब्द जरी आम्हाला त्या ठिकाणी वेगळे वापरल्या गेलेले आहे, अनुमाता म्हणजे अनुमानाने जाणणारा, म्हणजे असे शब्द आचार्यांनी वापरलेले आहे, पण त्या शब्दांना आम्हाला भ्यायचं नाही. शब्दांची आम्हाला मैत्री करायची आहे. नवनवीन शब्द आमच्यासाठी मैत्री रूपामध्ये उपस्थित आहे. त्या शब्दांचा भावार्थ, मतितार्थ आम्हाला समजायचा आहे आणि त्या शब्दाशी फॅमिलियर आम्हाला व्हायचंय, परिचित आम्हाला
व्हायचे आहे. म्हणून अनुमाता म्हणजे केवळ अनुमानाने जाणणारा असा हा आत्मा आहे असं नाही, तर हा प्रत्यक्ष गोचर स्वसंवेदन ज्ञानाने असा हा जाणल्या जाऊ शकतो. लिंगावरच आत्म्याचं ज्ञान अवलंबून नाही. कधी कधी आम्ही प्रतितीयुक्त ज्ञानच त्या ठिकाणी स्वसंवेदन ज्ञानच हे कार्यकारी असणार आहे. नंतर 6व्या याच्यामध्ये सांगितलं, ज्याला लिंगद्वारा नव्हे तर स्वभावाने ग्रहण म्हणजे ज्ञान आहे असा हा अलिंग ग्रहण आहे. यावरून आत्मा इंद्रियाच्या द्वारा ज्ञान स्वरूप आहे असा नसून तो स्वभावाने ज्ञान स्वरूप आहे असा भाव प्रगट होतो. का आत्मा केवळ अनुमानाने जाणतो किंवा भावेंद्रियाच्या माध्यमातून जाणतो किंवा द्रव्येंद्रियांच्या माध्यमातून जाणतो असं नाहीये. आत्म्याचा जाणणं हा स्वभाव आहे आणि तो आपल्या स्वभावानेच अशा प्रकारे जाणतो आहे. म्हणून आत्मा इंद्रियांच्या द्वारा ज्ञान स्वरूप आहे असं नाही. इंद्रियांवर तो ज्ञानासाठी अवलंबून आहे असं नाही, तर तो स्वभावानेच ज्ञानवान आहे. त्याचं जाणणं हा स्वभावच आहे. केवल ज्ञानीला इंद्रिय कुठे असतात, पण तरी देखील ते त्याही ठिकाणी जाणतच आहे. जाणणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव तिथे व्यक्त आहे आणि संसारी अवस्थेमध्ये देखील तोच स्वभाव आहे. पण तो स्वभाव असताना त्याला माध्यम लागलेलं आहे आणि त्या साधनाला महत्व आपण दिलेलं आहे. वास्तविकता आत्मा स्वभावानेच आत्ताही जाणतो आहे. म्हणून हा आत्मा प्रत्यक्ष ज्ञाता स्वतः आहे. नंतर लिंगद्वारा म्हणजेच उपयोग नामक लक्षणद्वारा ज्याला ग्रहण नाही, ज्ञेय पदार्थाचे आलंबन नाही असा अलिंग ग्रहण आहे. अर्थात आत्म्याला बाह्य पदार्थांच्या अवलंबनाने होणार ज्ञान नाही असा अर्थ प्राप्त होतो. आत्म्याचं लक्षण करताना उपयोगो लक्षणम हे ग्रहण केलेलं आहे. म्हणजे आत्मा लक्षण उपयोग लक्षण हे लक्ष कशाचं करतं, तर हे आत्म्याचंच अवलंबन घेतं आणि आत्म्याच्याच अवलंबनाने याच्या प्रत्येक पर्यायी असं ज्ञान तत्व त्या ठिकाणी पर्याय रूपाने दिसतं आहे. पर्याय रूपतेची ज्ञान पर्याय सतत होते आहे. आत्म्याच्या बाह्य पदार्थाच्या अवलंबनाने आत्म्याला ज्ञान होत नाही. बऱ्याचदा
उपयोगो लक्षणम हे असं आत्म्याचं लक्षण गेलेलं आहे. पण आत्मा ज्ञेयामुळे जाणतो अशा प्रकारचा त्या ठिकाणी निमित्त नैमित्तिक संबंध जरूर आहे, की ज्ञेयाची पर्याय आणि आत्म्याची ज्ञान पर्याय एका समयात आहे आणि आत्मा ज्ञेयाच्या निमित्ताने जाणतो आहे असं जरी त्या ठिकाणी व्यवहारामध्ये आपण म्हणत असलो तरी देखील आत्म्याचा जो जाणन स्वभाव आहे तो सतत जाणतच राहतो. एक क्षण देखील त्यांनी क्षणभर देखील स्वतःला डुलकी दिलेली नाही आणि प्रति समय तो प्रति पर्यायी जाणण्याचं कार्य, चैतन्य रूप कार्य त्याचं सुरू आहे. एक तर दर्शनोपयोगाचं कार्य किंवा एक तर ज्ञानोपयोगाचं कार्य त्याचं निरंतर निरंतर सुरूच आहे आणि म्हणून आत्मा ज्ञेयामुळे जाणतो असंही त्या ठिकाणी आम्ही म्हणू शकत नाही. झोपेत आहे, ज्ञेय समोर विद्यमान ज्ञेय समोर विद्यमान नाही आणि तरीही आत्मा जाणतो आहे, ही त्याची वस्तुस्थिती आहे. म्हणून बाह्य पदार्थाच्या अवलंबनाने ज्ञान होत नाही, म्हणून आत्मा अलिंग ग्रहण स्वभावी आहे. खूप खूप मतितार्थ या प्रत्येक बोलाच्या माध्यमातून आचार्यांनी स्पष्ट केलेला आहे. आज आपण आपला क्लास या ठिकाणी थांबवतो आहे. सुजय लोकालो तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयरियाणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.